शांत बघतो. बनने वाला आदमी इधर आया इधर आ तू क्या करती पुढे गाडी गेले 15 वर्ष जशी जिजाऊ संस्था सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करते त्याप्रमाणे खानदेश सेनेचे प्रमुख सुहासजी बोंडे ही भिवंडीमध्ये खानदेश सेनेच्या मार्फत आरोग्य शिक्षणाबाबत काम करत आहेत। मी येथे 2024ची लोकसभा निवडणूक भिवंडी लोकसभा निवडणूक लढवतोय। या लोकसभा निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना मला वाटते का खानदेश सेनेचे प्रमुख जर सुरेशजी बोंडे राहिले तर आणखीन मताधिक्यामध्ये वाढ होऊ शकते आणि दोघांचा उद्देश जर एकच आहे की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे, आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण, तर दोन समसंघटना बरोबर आल्या तर खूप ताकद वाढू शकते। आज आपण अपक्ष लढतोय, अपक्ष लढत असताना आणखीन आमचाच एक भाऊ आमच्या बरोबर आला तर आणखीन ताकद वाढून जाईल। भिवंडीमध्ये मला मेहनत कमी करायला लागेल ते बरोबर असल्यानंतर, त्यासाठी त्यांना आज विनंती करायला आलेलो आहे की आपण आपला सपोर्ट आम्हाला द्यावा, आपण सोबत राहिले तर विजय मिळवणे आणखीन सोपं होऊन जाईल। आज बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षामध्ये किती ताकद आहे, सगळेच पक्ष फुटाफूट झालेले आहेत। जे मोठे पक्ष दिसतात ते पण फुगे आहेत। अशा वेळेस जे खरोखर ग्राउंडवर काम करणारे लोक आहोत ते आम्ही सर्वजण सोबत राहिलो पाहिजेत आणि समाजाच्या उद्धारासाठी 60, 70, 40, 50% असं नाही 100% समाजकारण करण्यासाठी या निवडणुकीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करेन। अगदी बोंडे साहेबांना शपथपूर्वक सांगतोय त्यांच्या बाबांसमोर त्या देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम नक्कीच माझ्या हातून होईल। आमच्या दोघांमध्ये एक सामायिक गोष्ट अशी आहे की आम्ही दोघंही समाजकारणातून आलेलो आहे। निलेश सांबरे हे ठाणे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातलं एवढं मोठं नाव आहे की आज ते नाव पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आहे आणि खानदेश सेना ही सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक संस्था असून एक राजकीय दबाव तंत्र, एक राजकीय याच्यामध्ये आम्ही आमचा रोल करत असतो। लवकरच आमची एक 24 तारखेला महाराष्ट्र लेवलला सगळ्या पदाधिकाऱ्यांची आमची एक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही या निलेशजींचा पाठिंब्याचा समर्थनाचा सकारात्मक विचार करू। सध्या खानदेश सेना भिवंडी, कल्याण, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, रावेर या मतदारसंघामध्ये कार्यरत आहे। तर या सर्व ठिकाणचे पदाधिकाऱ्यांची आमची 24 तारखेला एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये निलेशजींना पाठिंब्या संदर्भात नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल आणि तशी आपल्याला त्याबद्दल सूचना आणि तसं जाहीर केलं जाईल। आम्ही दोघं एक सकारात्मक विचारातून आलेलो आहोत, सामाजिक विचारातून आलेलो आहोत आणि तेव्हाच आम्ही दोघं एकत्र इथे बसलेलो आहोत। आम्ही दोघं एकत्र त्या बसलेलो आहोत। पण पदाधिकाऱ्यांचं मत विचारात घेणं आवश्यक असतं। ते एक प्रत्येक संघटनेची, प्रत्येक पक्षाची ते एक राजकीय एक लोकशाही पद्धत असते, त्या पद्धतीने जावं लागतं सगळ्यांना।